Student, so our chapter is some basic principles of organic chemistry. Previous lecture we are discussed the various type of formulas like electron dot structure, dash formula, condensed formula, and bond line and zigzag formula. So in this lecture we are study the classification of organic chemistry. First of all, what is meant by organic chemistry? Organic chemistry is the branch of chemistry in which deals with the study of those compound which contain the carbon atom. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन ॲटम प्रेझेंट असतो त्याचा सगळ्यांचा स्टडी करतो आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. सो फर्स्ट आपल्याला बघायचं आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय. जे ऑर्गॅनिक कंपाऊंड कशाला म्हणतात की ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड असतो त्या टाईपच्या कंपाऊंडला काय म्हणतात ऑर्गॅनिक कंपाऊंड. सो दोज कंपाऊंड विच हॅविंग और विच प्रेझेंट द कार्बन अँड हायड्रोजन बॉन्ड, that type of compound is called as organic compound. Again, organic compound are further classified into two types. First, acyclic, aliphatic or open chain, and second one is the cyclic or closed chain. तर असायक्लिक आणि सायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड दोन टाईपमध्ये क्लासिफाईड केलं जातं, असायक्लिक आणि सायक्लिक. सो असायक्लिक म्हणजे काय का ज्या कंपाऊंडमध्ये सायकल प्रेझेंट नसते त्या टाईप ऑफ कंपाऊंडला काय म्हणतात असायक्लिक कंपाऊंड. आणि सायक्लिक कंपाऊंड म्हणजे ज्यामध्ये सायकल प्रेझेंट असते. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं. त्यालाच असायक्लिकला और नाव आहे ॲलिफॅटिक कंपाऊंड और त्यालाच और नाव आहे ओपन चेंज कंपाऊंड. म्हणजे एकाच नावाला तीन वर्ड आहे, असायक्लिक, ॲलिफॅटिक अँड ओपन चेन. यावर क्वेश्चन विचारला जातो, डिफाईन द असायक्लिक कंपाऊंड, डिफाईन द ॲलिफॅटिक कंपाऊंड अँड डिफाईन द ओपन चेन कंपाऊंड. तिन्हींची डेफिनेशन काय एक और त्याचं काय असतं एक्झाम्पल असतं. म्हणजे असायक्लिकमध्ये स्टडी करायचं आहे का ज्या कंपाऊंडमध्ये सायकल प्रेझेंट नसते त्या टाईप ऑफ कंपाऊंडला काय म्हणतात असायक्लिक और ॲलिफॅटिक और ओपन चेन कंपाऊंड. नेक्स्ट बघायचं आहे सायक्लिक कंपाऊंड, त्याला और नाव आहे क्लोज चेन. सायक्लिक कंपाऊंड कशाला म्हणतात का ज्या कंपाऊंडमध्ये सायकल प्रेझेंट असते त्याला सायकल म्हणतात. ज्या कंपाऊंडमध्ये सायकल प्रेझेंट असते दॅट टाईप ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड ॲज सायक्लिक कंपाऊंड. और त्यालाच और नाव आहे क्लोज चेन. म्हणजे ही चेन आहे ती काय असते क्लोज असते, त्याला म्हणून काय म्हणतो क्लोज चेन. अगेन सायक्लिक कंपाऊंड आर फर्दर क्लासिफाईड इंटू टू टाईप, होमोसायक्लिक अँड हेट्रोसायक्लिक. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय होमो. होमो म्हणजे सेम आणि हेट्रो म्हणजे डिफरंट. आता सायक्लिक माहिती आहे, सायकलमध्ये जे कंपाऊंड प्रेझेंट असतात त्यांना काय म्हणतात सायक्लिक. मग होमो काय म्हणतात का ज्यामध्ये फक्त कार्बन प्रेझेंट असतो. इथे कार्बन 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 जे काही कार्बनचे कंपाऊंड आहे ते प्रेझेंट असतात त्यांना काय म्हणतात होमोसायक्लिक कंपाऊंड. नेक्स्ट बघायचं आहे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. हेट्रो म्हणजे कार्बन सोडून दुसरा, हेट्रो म्हणजे डिफरंट. सो इथं आपण जर ऑक्सिजन टाकला आणि इथं कार्बन सपोज ही सायकल आहे आणि त्यात ऑक्सिजन टाकला तर हे काय कसलं एक्झाम्पल झालं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. और काय हेट्रोसायक्लिक म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये नायट्रोजन, सल्फर अँड ऑक्सिजन प्रेझेंट असतो दॅट टाईप ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड ॲज अ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. सो आपण याच्या वन बाय वन डेफिनेशन स्टडी करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक कंपाऊंड, देन असायक्लिक कंपाऊंड, देन सायक्लिक, देन होमोजिनस अँड हेट्रोजिनस. सो आपण डेफिनेशन बघणार आहे व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक कंपाऊंड. सो डेफिनेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, the organic compound is defined as the chemical compound, those chemical compound which contain the CH bond, carbon and hydrogen bond. That type of compound is called as a organic compound. मग ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कशाला म्हणतो का ज्यामध्ये कार्बन आणि काय असतो हायड्रोजनचा बॉन्ड प्रेझेंट असतो त्या कंपाऊंडला काय म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल कसे येतील मिथेल, इथेन, प्रोपेन, ब्युटेन अप टू डिकेनपर्यंत. बिकॉज काय येतात कार्बन अँड हायड्रोजन बॉन्ड आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड. नेक्स्ट बघायचं आपल्याला. सो डेफिनेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, द ऑर्गॅनिक कंपाऊंड इज डिफाईन्ड ॲज दोज कंपाऊंड विच इज द केमिकल compound that contain the CH bond, that type of compound is called as organic compound. Or the example of organic compound like a methane, ethane, propane, butane up to डिकेन पर्यंतचे सगळे एक्झाम्पल कशा देतील ऑर्गॅनिक कंपाऊंड. सो नेक्स्ट बघायचं आपल्याला असायक्लिक कंपाऊंड और त्याला काय म्हणतो आपण ॲलिफॅटिक कंपाऊंड और काय म्हणतो ओपन चेंज. त्याला अजून एक नाव आहे ॲलिफॅटिक और काय ओपन चेन और काय म्हणतो त्याला ओपन चेंज. असायक्लिक, ॲलिफॅटिक अँड ओपन चेन.
सो फर्स्ट ऑफ ऑल असायक्लिक म्हणजे काय, का फर्स्ट त्याची प्रॉपर डेफिनेशन आहे ते 1 by 1 पॉईंट दिलेलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल चेन ऑफ कार्बन ॲटम. असायक्लिकमध्ये काय करायचं, कार्बनची चेन आहे ते ती काय असते, फर्स्ट ऑफ ऑल कार्बनची चेन कन्सिडर करायची, काय चेन ऑफ कार्बन ॲटम. नेक्स्ट पॉईंट, इट मे बी स्ट्रेट चेन बॉन्डेड 2 or more कार्बन ॲटम. म्हणजे ती कशी पाहिजे, स्ट्रेट पाहिजे आणि किती कार्बन, 2 किंवा 2पेक्षा जास्तीत जास्त कार्बननी काय केलेली पाहिजे, ती बॉन्ड केलेली पाहिजे. और ब्रांच चेन, आता ब्रांच म्हणजे कशाला म्हणतो आपण, सपोज हा CH3CH2 हो, हे झालं चेन झाली आपली ही, तर त्यालाच काय आपण खाली जर एखादा मॉलिक्यूल जॉईन केला CH3CH CH2CH3 या टाईपच्या कंपाऊंडला काय म्हणतात, ब्रांच चेन कंपाऊंड. का ज्यामध्ये काय स्ट्रेट चेनला एक मॉलिक्यूल काय केला असतो, खाली बॉन्ड केलेला असतो, त्याला काय म्हणतात, ब्रांच चेन कंपाऊंड. नेक्स्ट पॉईंट येतात, ॲटलिस्ट 1 कार्बन बॉन्डेड टू 3 to 4 कार्बन ॲटम. म्हणजे एक कार्बन 3 ते 4 कार्बन ॲटम सोबत काय झाला पाहिजे, बॉन्ड झाला पाहिजे, त्या कंपाऊंडला काय म्हणतात, असायक्लिक, ॲलिफॅटिक और ओपन चेन. आता आपल्याला जेव्हा ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटलो का, ऑर्गॅनिक कंपाऊंड कशाला म्हटलो, द केमिकल कंपाऊंड दॅट कंटेन द C and H बॉन्ड. असे केमिकल कंपाऊंड का त्यामध्ये काय असतो, कार्बन अँड हायड्रोजन बॉन्ड. सो त्याचं एक्झाम्पल कन्सिडर केलं तर मिथेन, इथेन, प्रोपेन अप टू डिकेनपर्यंत. नेक्स्ट बघितलं आपण असायक्लिक, ॲलिफॅटिक और ओपन चेन. त्याला सेम नाव आहे, असायक्लिक, ॲलिफॅटिक आणि ओपन चेन. त्यातली मेन फर्स्ट कंडिशन काय, इट मे बी स्ट्रेट लाईन. तो कसा पाहिजे, स्ट्रेट लाईन पाहिजे. त्याने किती, त्या स्ट्रेट लाईनमध्ये कार्बनसोबत काय केलं पाहिजे, 2 किंवा 2पेक्षा जास्त कार्बनसोबत काय केलं पाहिजे, त्यांनी बॉन्ड केलं पाहिजे. मग कमीत कमी किती, ॲटलिस्ट 1 किंवा एकापेक्षा जास्त कार्बनसोबत काय केलं पाहिजे, त्यांनी बॉन्ड केलं पाहिजे. सो त्याचं एक्झाम्पल कसं येईल, द एक्झाम्पल ऑफ कसलं, असायक्लिकचं एक्झाम्पल. असायक्लिक त्याचं काय बघायचं आपल्याला, एक्झाम्पल बघायचं. सो एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, चेन ऑफ कार्बन ॲटम. मग कार्बनची काय पाहिजे, चेन पाहिजे. सपोज CH3 CH2 CH3 काय आहे, मिथेन, इथेन, प्रोपेन. मग काय झालं, प्रोपेन, त्याचं नाव काय झालं, प्रोपेन. हा कसा झाला, याचं एक्झाम्पल असायक्लिक, ॲलिफॅटिक और ओपन चेन. अजून आपण बघू शकतो CH3 CH2 CH2OH, मिथेन, इथेन, प्रोपेन आणि हा OH म्हणजे काय, अल्कोहोल. मग याचं नाव काय, प्रोपिल अल्कोहोल. और अजून एक्झाम्पल इथं आपण म्हटलंय ब्रांच चेन. आता ब्रांच कशाला म्हणतात, का 3 कार्बन असेल किंवा एक स्ट्रेट लाईन असेल तर त्याला एक खाली मॉलिक्यूल जॉईन केलेलं असतं, लाईक अ CH3 CH2 CH3. ओके, सो काय हे कसलं एक्झाम्पल झालं, इट इज द एक्झाम्पल ऑफ ब्रांच चेन और त्यालाच काय म्हणतो, असायक्लिक, ॲलिफॅटिक अँड ओपन चेन. सो एक्झाम्पल ऑफ असायक्लिक, ॲलिफॅटिक, ओपन चेनचं काय, प्रोपेन, N प्रोपिल अल्कोहोल अँड नेक्स्ट आहे ब्रांच चेन. हे 2 कसे झाले, स्ट्रेट लाईन झाले आणि हा कसला झाला, ब्रांच चेन. सो नेक्स्ट बघायचं आपल्याला सायक्लिक कंपाऊंड. सो नेक्स्ट जॉईनिंग होतं. सपोज हा कार्बन, बट हा कार्बन याचं काय झालं, सिम्पल जॉईनिंग झालं. पण कसं झालं, ते क्लोज झालं. म्हणजे हे आपण जॉईनिंग केलं, हे कसं झालं, ओपन जॉईनिंग झालं. पण हे काय केलं आपण, सिम्पल जॉईनिंग केलं, पण कसं केलं, क्लोज केलं. त्या टाईप ऑफ कंपाऊंडला काय म्हणतात, सायक्लिक कंपाऊंड. सो डेफिनेशन कशी येईल, सायक्लिक कंपाऊंड in which joining of कसले atom, joining of carbon atom, but कसे close, joining of carbon atom चं जॉईनिंग केलं to
to form a ring, that type of compound are called as cyclic compound. कशाला म्हणतात? सायक्लिक कंपाउंड. सायक्लिक कंपाउंड इन विच जॉइनिंग ऑफ अ कार्बन ॲटम टू फॉर्म अ रिंग, दॅट टाईप ऑफ कंपाउंड इज कॉल्ड ॲज अ सायक्लिक कंपाउंड. म्हणजे काय? का ज्या कंपाऊंडमध्ये काय झालं, कार्बन कसे झाले, जॉईन झाले एकमेकांना, बट कसे, टू फॉर्म अ रिंग काय करता येते, फॉर्म करता येते. त्या टाईप ऑफ कंपाऊंडला काय म्हणतात, सायक्लिक कंपाऊंड. सो एक्झाम्पल ऑफ सायक्लिक कंपाऊंड इज मिथेन, इथेन, प्रोपेन, सायक्लोप्रोपेनॉन, सायक्लोप्रोपेन, और सायक्लोब्यूटेन. नेक्स्ट साइक्लोपेंटेन, नेक्स्ट वन इज साइक्लोहेक्सेन और साइक्लोऑक्टेन. ठीक है. सो एग्जाम्पल, साइक्लोप्रोपेन, साइक्लोब्यूटेन, साइक्लोपेंटेन, साइक्लोहेक्सेन and cyclooctane. We are discussed that type of compound in previous lecture. So simply write the name methane, ethane, propane, butane. That's why name of that compound is cyclobutane. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्यूटेन, पेंटेन. और बट ते कसं ते सायकलमध्ये, सायक्लोपेंटेन, सायक्लोहेक्सेन and cyclooctane. That type of compound is called as cyclic compound. Again cyclic compound ची डेफिनेशन, द कंपाउंड इन विच जॉइनिंग ऑफ कार्बन ॲटम, फक्त कार्बन ॲटमचं काय होतं, जॉइनिंग होतं, आणि कशाच्या टाईपमध्ये, रिंगच्या टाईपमध्ये. दॅट टाईप ऑफ कंपाउंड इज कॉल्ड ॲज अ सायक्लिक कंपाउंड. सो एक्झाम्पल ऑफ सायक्लिक कंपाउंड इज सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्यूटेन, सायक्लोपेंटेन and सायक्लोहेक्सेन. सो नेक्स्ट बघायचं आपल्याला, सायक्लिक कंपाउंड आर क्लासिफाईड इंटू टू टाईप, होमोसायक्लिक अँड हेट्रोसायक्लिक. सो नेक्स्ट इज अ होमोसायक्लिक कंपाउंड. नाउ होमोसायक्लिक, द कंपाउंड in which the ring are made by only the carbon atom. That type of compound are called homocyclic compound. Homocyclic compound, the compound in which the ring are made up by only the carbon atom. That type of compound is called as a homocyclic कंपाऊंड. म्हणजे काय का ज्या कंपाऊंडची रिंग कशात असती, का कशापासून बनलेली असते, फक्त कार्बन ॲटम, त्याला काय म्हणतात, होमोसायक्लिक कंपाऊंड. मग होमो का म्हटलो, कारण फक्त कार्बन आहे, सगळे कार्बन काय सेम आहे. दॅट टाईप ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड होमोसायक्लिक कंपाऊंड. सो अगेन एक्झाम्पल ऑफ होमोसायक्लिक कंपाऊंड, हा कार्बन आहे, हा पण कार्बन आहे, हा पण कार्बन आहे, ते कशाच्या फॉर्ममध्ये जॉईन झाले, रिंगच्या फॉर्ममध्ये. पण हे कार्बन सेम आहे, हा पण कार्बन सेम आहे. मग हे स्ट्रक्चर आपण कसं ड्रॉ करू शकतो, असं. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड मिथेन, इथेन, प्रोपेन, बट ते कसं आहे सायकलमध्ये. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज सायक्लोप्रोपेन. नेक्स्ट काय काढू शकतो, सायक्लोब्यूटेन, नेक्स्ट सायक्लोपेंटेन, नेक्स्ट सायक्लोहेक्सेन. म्हणजे हे पण एक्झाम्पल सेम आहे. सायक्लिकचे आणि होमोसायक्लिकचे एक्झाम्पल काय सेम आहे. कसे का, कारण फक्त काय कार्बन कार्बन काय झालेलं आहे, बॉन्ड झालेला आहे, आणि सेम कार्बन ॲटम जॉईन झाले म्हणून त्याचे नाव, त्याला काय म्हणतो, होमोसायक्लिक कंपाऊंड. मग सायक्लिकचे आणि होमोसायक्लिकचे एक्झाम्पल काय सेम आहे. सो डेफिनेशन ऑफ होमोसायक्लिक कंपाऊंड, द कंपाऊंड इन विच रिंग आर made up by only the carbon atom. That type of compound is called as a homocyclic compound. An example again repeated, cyclobutane, cyclopentane, cyclohexane. This is example from homocyclic
कंपाऊंड. नेक्स्ट बघायचं आपल्याला हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. हेट्रो म्हणजे वन और मोर हेट्रो ॲटम is called as heterocyclic. हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. काय रिंग कशापासून बनली जाते? एक किंवा एकापेक्षा जास्त हेट्रो ॲटम. आता फर्स्ट हेट्रो म्हणजे काय? डिफरंट. हेट्रो म्हणजे वेगवेगळे. आणि हेट्रो ॲटम, आता हेट्रो ॲटम कशाला म्हणतात? जे काही सल्फर, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. सल्फर, ऑक्सिजन आणि नायट्रोजन ह्या 3 ॲटमला काय म्हणतात? हेट्रो ॲटम. मग त्यांनी काय सांगितलं? रिंग बनते पण कशापेक्षा? एक किंवा एकापेक्षा जास्त हेट्रो ॲटमने. मग काय होईल? एक रिंग काढायची आपल्याला, सेम रिंग काढायची, बट त्याच्यात काय करायचं आहे? हेट्रो ॲटम ॲड करायचा आहे, लाईक अ नायट्रोजन. हे कसलं एक्झाम्पल झालं? याला म्हणतात पायरॉल. हिज नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज पायरॉल. सो हेट्रोसायक्लिक कंपाऊंड कशाला म्हणतात? द कंपाऊंड इन विच द रिंग आर मेड. रिंग बनती पण कशात? 2 किंवा 2पेक्षा किंवा 1 किंवा एकापेक्षा जास्त हेट्रो ॲटम. मग हेट्रो ॲटम काय? Sulfur, oxygen and nitrogen. So that type of compound are called as heterocyclic compound. So in this lecture we are discuss classification of organic chemistry. First acyclic, then cyclic. Cyclic are further classified into homocyclic and heterocyclic. So organic compound कशाला म्हणतात? का ज्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट असतो. दॅट टाईप ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड एज अ ऑर्गेनिक कंपाऊंड. नेक्स्ट बघितलं होतं आपण असायक्लिक कंपाऊंड. असायक्लिक कंपाऊंड कशाला म्हणतात? का ज्या कंपाऊंडमधले ते काय असतात? स्ट्रेटमध्ये असतात. त्याचे एक्झाम्पल बघितले होते आपण, मिथेन, इथेन, प्रोपेन. नेक्स्ट बघितलं होतं सायक्लिक कंपाऊंड. का जे कार्बन ॲटम असतात ते कसे सायकलमध्ये जॉईन झालेले असतात, त्याला काय म्हणतो? सायक्लिक कंपाऊंड. त्याचं बघितलं होतं सायक्लोहेक्झेन, सायक्लोब्युटेन आणि सायक्लोप्रोपेन. नेक्स्ट सायक्लिक कंपाऊंड आर फर्दर क्लासिफाईड इंटू 2 टाईप, होमोसायक्लिक आहे, हेट्रोसायक्लिक. होमो म्हणजे सेम, का सेम कार्बन ॲटम जॉईन झालेले, बट कशामध्ये? इन सायकल. मग त्याचं परत एक्झाम्पल बघितलं होतं आपण, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन. नेक्स्ट बघितलं होतं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. कशाला म्हणतात? का एक हेट्रो ॲटम जो असतो तो जॉईन असतो. मग हेट्रो ॲटम कशाला म्हणतात? सल्फर, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, त्याला काय म्हणतो? हेट्रो ॲटम. आणि त्याची डेफिनेशन त्याच्यात किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त जॉईन